नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. राहणार उदापूर, गोरक्षनाथ पांडुरंग कुलवडे. ही व्हाईट फ्लॅश ची फ्लावर आहे. हां, आज 30 दिवसाची पूर्ण झालेली आहे. बरोबर. 30 दिवसाचा प्लॉट आज कंप्लीट झालेला आहे. हां. दादा, आपली फ्लावरची व्हरायटी कोणती? व्हाईट फ्लॅश म्हणून हां, व्हाईट फ्लॅश म्हणून व्हरायटी. बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं फ्लावर या पिकाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस दिली त्या पिरियडला ती खाली टाकलेली, बरोबर. हां. तर मला सांगा, त्याचे तुम्हाला आता काय काय रिझल्ट जाणवले? पानाची जाड पत्ती, हां काळोखी हां आणि पानं रुंद पानं. हां. म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर कंप्लीट 1 महिन्याचा प्लॉट आज कंप्लीट झाला आहे, बरोबर. 1 महिना. मग आता 1 महिन्याच्या मानाने जर पाहिलं ना तर एकदम जबरदस्त आहे ना पानाची साईज, म्हणजे पानाची ना साईज पण चांगली झाली, काळोखी. आणि महत्त्वाचं काय आहे का डायरेक्ट खोडातून खालून चांगला फुटवा निघलेला आहे, बरोबर. आणि महत्त्वाचं काय झालं, झाड कोणत्याही प्रकारच्या किडीला किंवा रोगाला बळी पडलेलं नाही, कारण तुम्ही ते वरून कडूचा स्प्रे काढलेला आहे, स्प्रे काढलेला आहे, बरोबर. तर मला एक सांगा, याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या खतांना आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि कडूचा स्प्रे घेतला होता? चवळीला घेतला होता, टॅमॅटोला घेतला होता याच्या मागं. हां, याच्या आधी तुम्ही टोमॅटोला वापरलेले आहे, वापरलेला आहे, बरोबर. तर इतर शेतकऱ्यांना तुमचा याबद्दल काय सल्ला असेल खतं आणि औषधाबद्दल? ऑर्गॅनिक हां सेंद्रिय खतं थोडीफार वापरा, ऑर्गॅनिकचा जास्तीत जास्त वापर करा. हां, म्हणजे आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं, बरोबर. कारण काळाची गरज आहे. काय होतं, आपण ज्या पिरियडला ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली बेडमध्ये भरतो किंवा त्याचा भर लावतो, तर त्याने काय होतं, तुमची माती पूर्ण भुसभुशीत होते. त्याच्यानंतर आहे ना झाड रोगाला किंवा किडीला जादा बळी पडत नाही. आणि महत्त्वाचं काय, पांढरी मुळी वाढते जमिनीत फास्टमध्ये. ज्या पिरियडला पांढरी मुळी वाढेल त्याच्यानंतर आपटेक पण चांगल्या प्रकारे होते, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि कडू पॉवर जे औषध आहे ते वापरून तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.